आपण आज पाहणार आहोत लसावी व मसावी. लसावी व मसावी हा गणिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. ह्या टॉपिकवरती परीक्षेमध्ये 1 मार्क फिक्सच मिळणार. कोणती परीक्षा असो, मग ती कोणती परीक्षा असो 1 मार्काचं विचारणार म्हणजे विचारणारच. लसावी व मसावी हा जर टॉपिक आला म्हणजे आपल्याला या टॉपिकवरती 4 ते 5 प्रकरण अवेलेबल आहे. ते कोणते आहे? कामकाळ, वेग, अपूर्णांक, घड्याळ, असे अजून इतर सुद्धा आहे. त्यानंतर आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊया लसावी व मसावी म्हणजे काय. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य. आपण विभाज्य म्हणजे काय ते पण सांगणार आहोत. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. इथपर्यंत कळालं. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. आता ज्याला विभाज्य आणि विभाजक माहिती नाही त्याने लक्षपूर्वक इकडे ऐका. आपण विभाज्य आणि विभाजक समजवण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊया. विभाज्य कशाला म्हणतात आणि विभाजक कशाला म्हणतात ह्यासाठी आपण भागाकारात 27 इकडे 3 ना आपण 27 ला भाग देऊया. 3 ना 27. 27 मधून 27 गेले, राहिले किती? 0. आता ह्याच्यामध्ये भाजक कशाला म्हणतात, भाज्य कशाला म्हणतात, भागाकार कशाला म्हणतात, बाकी कशाला म्हणतात, आधी हे जाणून घेऊया. त्याच्यानंतर विभाज्य व विभाजक सांगूया. 3 हा काय असणार? 3 हा काय भाजक असणार. इथपर्यंत कळालं. 27 हा काय असणार? भाज्य असणार. 27 हा काय असणार? भाज्य असणार. 9 हा काय असणार? 9 हा भागाकार असणार. भागाकार. बाकी काय असणार? 0 ही काय असणार? 0 ही बाकी असणार. इथपर्यंत कळालं. 3 ने 27 ला पूर्ण भाग केला. 3 ने 27 ला पूर्ण भाग गेला म्हणजे 27 ही संख्या कोणती असणार? विभाज्य असणार. तर 27 ही संख्या काय असणार? विभाज्य असणार. इथेच लिहू आपण विभाज्य. तर 3 ही संख्या काय असणार? विभाजक. इथपर्यंत समजलं का? विभाजक व विभाज्य मधील फरक. 3 हे काय असणार? भाजक. 27 काय असणार? भाज्य. 9 हे काय असणार? भागाकार. 0 काय असणार? बाकी. 27 ला पूर्ण भाग गेला म्हणजे ती संख्या कोणती असणार? विभाज्य. कोणत्या संख्येने भाग दिला ती असणार विभाजक. हेच आहे विभाजक व विभाज्य मधील फरक. तर आपण समोर आता जाणून घेऊया लसावी म्हणजे काय. लसावी व मसावीवरील काही महत्त्वपूर्ण पॉइंट आहे ते आपण आधी जाणून घेऊया. लसावीचे महत्त्वपूर्ण पॉइंट किंवा मसावीचे महत्त्वपूर्ण पॉइंट. मसावी हे दोन क्रमवार कोणत्याही नैसर्गिक संख्यांचा मसावी हा 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा 1 असतो व लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो. हे महत्त्वपूर्ण पॉइंट लक्षात असू द्या. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा 1 असतो व लसावी त्या संख्यांचा गुणाकार असतो. 2 क्रमवार
नैसर्गिक संख्या, ती संख्या कोणती घेऊया आपण, काय घेऊया, 4 व 5 ह्या संख्यांचा जर आपल्याला विचार, हे क्रमावर आहे ना, 4च्या नंतर 5 म्हणजे क्रमावर संख्या झाल्या. ह्या संख्यांचा मसावी काय असणार, 1 असणार. लसावी काय असणार, त्यांचा गुणाकार असणार. मसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे काय, ज्याला काढता येत नाही आणि इकडे आहे का, 4 आणि 5. मसावी जर काढायचं राहिलं तर कोणत्या एका कॉमन संख्येने ह्या संख्यांना भाग गेला पाहिजे. भाग गेला नाही तर मसावी निघतो का, नाही निघत. ज्या संख्येचा कॉमन संख्येने भाग जात नाही त्याचा मसावी हा नेहमी 1 असतो. लसावी हा त्या संख्येचा गुणाकार असतो. म्हणून याचा लसावी किती असणार, 4 पंचे 20 काय असणार लसावी. आणि मसावी जर विचारलं असतं तर 1 मसावी. एक गोष्ट ध्यानात ठेवा, मसावी हा लसावीपेक्षा लहानच असतो. मसावी लसावीपेक्षा लहानच असतो. ह्याच्यामध्ये हे झालं क्रमावर संख्येचं. मूळ संख्या जर असत्या जसं की 3, 5 किंवा 11, 13. 11, 13 ही मूळ संख्या आहे, 11 व 13 ही मूळ संख्या आहे. तर त्यांचा मसावी जर विचारलं तर मसावी हा 1च असणार. लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असणार. हे कन्सेप्ट क्लिअर झाल्या का, तर आपण आता लसावी व मसावीवरील काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणारे उदाहरण आपण घेणार आहोत. आपण आता उदाहरणासहित ह्यांचे गणित बघू. लसावी आणि मसावी कसं काढायचं ते बघूया, अवयव पद्धतीने काढूया. लसावी हे 5, 10, 15 ह्या संख्यांचा इथं प्रश्न लिहितो. ह्या संख्यांचा लसावी व मसावी काढा. लसावी म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 5, 10, 15 ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्येला आपण ह्या कॉलम मध्ये उतरवायचं. 5 ला 5, 10 ला 10, 15 ला 15 एवढंच करायचं. 5, 10, 15 याला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, 5 ने भाग जातो. म्हणून 5 एक 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. आता 1, 2, 3 ह्या तिन्ही संख्येला एका कॉमन संख्येने भाग जाणार का, कॉमन संख्येने भाग जाणार नाही. म्हणून हे झालं डावीकडील आपलं मसावी. मसावी किती आलं आपलं 5. मसावी सोपच असते, जोपर्यंत कॉमन संख्येने भाग जातो तीच संख्या आपली इकडं 3 असो 5 असो किती असो इकडल्या संख्येचा नेहमी गुणाकार करायचा असतो. आता लसावी काढायचं राहिलं तर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी काढायचं राहिलं तर मसावी गुणिले असामायिक अवयव. असामायिक अवयव म्हणजे काय, ही जी संख्या आहे ते कोणत्या एका पाड्यात येतात का, येत नाही. म्हणून त्यांना असामायिक अवयव म्हणतो. मसावी किती आहे 5 गुणिले असामायिक अवयव किती आहे 2 गुणिले 3. 5 दुनी 10, 10 त्रिक 30. तर 30 ला 15 ने पण भाग जातो, 30 ला 10 ने पण भाग जातो, 30 ला 5 ने पण भाग जातो. म्हणून ही संख्या लसावी आहे. दुसरी गोष्ट तुम्ही असं जर नाही करू शकले तर यांना असं पण भाग देऊ शकता. आता 1 पर्यंत भाग देत जायचं, जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत भागायचं. आता 2 ला 2 इथं घ्यायचं, 2 1 2 3 राहिलं. आता 3 ने भागूया, 3 1 3, 3 1 1 ला 1, 3 3 1 3. जोपर्यंत इथं 1 1 येत नाही तोपर्यंत आपल्या लसावी निघला म्हणून आपण गृहीत धरायचं नाही. तर इकडल्या डावीकडील संख्येचा काय करायचं, आपण गुणाकाराच्या स्वरूपात मांडून घ्यायच्या. 5 गुणिले 2 गुणिले 3, 5 दुनी 10, 10 त्रिक 30. आलं का, हे झालं लसावी. आणि मसावी काय असतो, मसावी काढण्याचं जोपर्यंत कॉमन संख्येने भाग जात असेल तोपर्यंत ती संख्या आपलं मसावी समजायचं. जेव्हा भाग जात नाही तेव्हा त्याच्यावरील संख्या जेवढ्या येतील तेवढ्या संख्येचा गुणाकार करणे. आता इथे एकच संख्या आहे म्हणून गुणाकार करायची आवश्यकता पडली का, पडली नाही. तर आपण याच्यानंतरचा दुसरं गणित पाहूया.
आता समोरचं एक उदाहरण घेऊया आपण. 15, 30, 45 व 45 लसावी व मसावी काढा. ह्या संख्येचं काय करायचं आपल्याला? 15, 30, 45 चा लसावी व मसावी काढायचं. ह्या संख्या आपण काय करायचं? कॉलम मध्ये लिहून टाकायच्या. 15 ला 15, 30 ला 30, इकडे 45 ला 45. 15, 30, 45 ह्याला कोणत्या संख्येने भाग जातो? 5 ने पण जातो, 15 ने पण जातो. आपण काय करूया? 5 ने देऊया. 5 त्रिक 15, 5 सक 30, 5 न 45, 3, 6, 9 ह्या संख्येला कोणत्या कॉमन संख्येने भाग जाऊ शकतो? 3 ने भाग जाऊ शकतो. म्हणून 3 एक 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 1, 2, 3 ह्याला कोणत्या कॉमन संख्येने भाग जाणार का? ह्याला कोणत्या कॉमन संख्येने भाग जाणार नाही. म्हणून ह्याच्यावरील जे हे डावीकडील असतात ह्या संख्येचा काय करायचा? गुणाकार. जेव्हा कॉमन भाग थांबला तेव्हा वरचा असतो मसावी, ह्यांचा करायचा गुणाकार. मसावी किती आला? 5 त्रिक 15. मसावी व लसावी आपण एक मांडणी मध्ये सुद्धा काढू शकतो. आता लसावी काढून घेऊया. मसावी तर आपल्याला ऑटोमॅटिक भेटला. आता लसावी, आता ह्याला 2 ला 2 या साईडला लिहायचं. 1 ला 1, बे 1 बे. 2 ला 3 भाग जातो का? भाग जात नाही, म्हणून याला जशास तसं खाली उतरवायचं. आता आपण 3 घेऊया. 1 ला 1 करायची काय आवश्यकता आहे का? 3 1 3. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत भागत राहायचं आपण, तेव्हा आपल्याला लसावी भेटते. आता काय करायचं? या सगळ्या संख्येचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. नाहीतर हे मसावी आलं म्हणून हे संख्या तुम्ही सोडून टाकशाल, असं नाही होऊ शकत. ते पण माहिती असू द्या. 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 त्रिक 30 त्रिक किती आहे? 90. इथपर्यंत कळालं लसावी व मसावी. लसावी कसं काढायचा व मसावी कसं काढायचं? मसावी सोपच असते. जोपर्यंत सामायिक अवयवाने भाग जात असेल तोपर्यंत आपला मसावी असतो. सामायिक अवयवाने भाग जायचं बंद झालं तेव्हा आपण डावीकडील संख्येचा काय करायचं? गुणाकार करायचं. ती एक संख्या असेल तर एक संख्या मांडून टाकायची, 2-3 संख्या असेल तर 2-3 संख्यांचा गुणाकार करायचा. ह्याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघू. तर हे आहे प्रश्न. 15 व 21 चा लसावी 105 आहे तर मसावी किती? परीक्षेला या प्रकारचे प्रश्न येतात. आपण हे बेसिक पासून घ्यायले. ह्याच्यानंतर पॉइंटची जी संख्या असतात त्यांचा आपण लसावी मसावी काढणार. अंशस्थानी छेदस्थानी संख्या असते त्यांचं लसावी मसावी काढणार. ते आपण समोरच्या भागामध्ये पाहणार आहोत. आधी बेसिक पासून ह्या संख्येवरती असे प्रश्न येऊ शकतात, तेच प्रश्न आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर पॉइंट मधले अंशामधले घेणार आहोत. तर हे प्रश्न आपण सॉल्व करूया. 15 व 21 चा लसावी 105 आहे तर मसावी किती? मसावी जेव्हा विचारतात तेव्हा काय करायचं? ह्या संख्या लसावी अंशस्थानी मांडायच्या. 15 गुणिले 21 लसावी किती आहे? 105. 105 लसावी काय करायचं आपण? छेदस्थानी मांडायचं. तर ह्याला आपण भाग द्यायचा. आता कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो? 5 ने देऊया. 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 5 एक 5, 3 एक 3, 3 7 21, 7 एक 7, 7 त्रिक 21. तर आपलं मसावी किती आलं? याचं 3 मसावी आलं. तर तुम्हाला पडताळा करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट हे जर समजत नसेल तर आपण दुसरी एक पद्धतीने हे गणित घेऊ शकतो. ती पद्धत कोणती? 15 व 21 चा किती लसावी आहे? 105. तर मसावी किती विचारलं? आपण काय करायचं? 15 व 21 चा मसावी काढू. ह्या पद्धतीने काढा किंवा ह्या पद्धतीने काढा, काही प्रॉब्लेम नाही. 15 व 21 ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो? 3 ने. 3 5 15, 3 7 21. 5 आणि 7 या संख्येला कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो का? जाणार नाही. आणि आपल्याला विचारलं काय? मसावी विचारलं, म्हणून कॉमन संख्येने भाग जात नाही, म्हणून डावीकडील संख्याच आपला मसावी राहणार. मसावी किती आहे? 3.
3 हा आपला मसावी. हे पद्धत चांगली वाटली तर हे पद्धत वापरा, हे पद्धत चांगली वापरली तर हे पद्धत वापरा, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे पद्धत आवडेल त्या पद्धतीने सोडवा. आपण समोरचा एक प्रश्न घेऊया. तर हे आपला समोरचा प्रश्न. आपण आहे ना जास्त वेळ घेणार नाही तुमचं. एक टाईप आहे त्याचा आपण एकच प्रश्न घेणार. त्या एक प्रश्न समजला म्हणजे त्या टाईपचे सगळे प्रश्न तुम्हाला समजणार. त्याच्यामुळं आपण एक प्रश्न डबल घेणार नाही. एका टाईपचे प्रश्न आपण एकाच वेळेस घेणार. चुकलं तर तुम्ही कमेंट करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तर हे प्रश्न काय, हे प्रश्न दरवर्षी पोलीस भरतीला येतो, दरवर्षी येतो, दाट शक्यता आहे हे प्रश्न येण्याची. प्रश्न काय, दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 27 असून त्यांचा लसावी किती आहे, 180. तर त्या दोन संख्या कोणत्या. आपल्याला काय काढायचं आहे, त्या दोन संख्या काढायच्या आहे. संख्यांचा गुणाकार किती आहे, 27, लसावी किती आहे, 180. त्या दोन संख्या काढण्यापूर्वी आपल्याला आधी सर्वप्रथम मसावी काढावं लागेल. मसावी काढण्यासाठी काय करायचं, दोन संख्यांचा गुणाकार भागिले लसावी. गुणाकार किती आहे दोन संख्यांचा, 27. लसावी किती आहे, 180. हे जर काढलं तर आपल्याला भेटणार काय, मसावी भेटणार, मसावी भेटणार. हा 0 0 कट. 18 आणि 27 या 3च्या पाड्या सुद्धा आहे, 9च्या पाड्या सुद्धा आहे. आपण 3 ने पण भाग देऊ शकतो, 9 ने पण भाग देऊ शकतो. पण आपल्याला गणित लवकर करायचं असेल तर आपण 9 नेच भाग द्यायचा. 9 दुनी 18, 9 त्रिक 27, वरती किती राहिले 30. 30 ला जर 2 ने भागितलं तर किती, 30 च्या निम्मे किती, 15. इथपर्यंत कळालं. 15 काय आलं आपलं मसावी. आता लसावीला मसावीने भागायचं. लसावीला काय करायचं, आता ह्याच्यानंतरची स्टेप, लसावीला मसावीने भागणं. ती संख्या भेटेल आपल्याला, त्या संख्येचे सामायिक अवयव पाडायचे. सामायिक अवयव पाडल्यानंतर आपल्याला गुणून आपल्याला त्या संख्या भेटू शकतात. लसावी किती आहे आता, 180. 180 ला काय करायचं, मसावी किती आला आपल्याला, 15. 3 5 15, 3 सक 18, 5 1 5, 5 दुने 10. ती संख्या किती आहे, 12. आता 12चे काय करायचे, 12चे क्रमागत अवयव पाडायचे. क्रमागत म्हणजे काय, 4 गुणिले 5, 5 गुणिले 6, 7 गुणिले 8. ह्या प्रकारे क्रमागत असतात ना. 5च्या समोरची संख्या कोणती, 6. क्रमागत संख्या आहे ना, म्हणूनच त्याला क्रमागत अवयव असे म्हणतात. तर 12चा क्रमागत अवयव काय, 3 चौक 12. 3च्या समोर आली का क्रमांक संख्या 4, म्हणून 12चे काय करायचे, क्रमागत अवयव पाडायचे. 3 चौक 12, 3 चौक 12. आता काय करायचं, त्या दोन संख्या काढण्यासाठी मसावी किती आहे, 15. 15 गुणिले 3, 15 गुणिले 3 किती आहे, 45. तोच मसावी घ्यायचा पुन्हा. 15 गुणिले 4, 15 चौक 60. एक संख्या भेटली आपल्याला 45, दुसरी संख्या भेटली आपल्याला 60. एक वेळेस पुन्हा समजून घ्या. ह्या टाईपचा प्रश्न आला तर गुणाकार काय करायचं, अंशस्थानी मांडायचं, लसावी छेदस्थानी मांडायचं, त्याला भाग द्यायचं. भाग दिल्यानंतर कोणती संख्या भेटणार आपल्याला, मसावी. मसावी मिळाल्यानंतर प्रश्नात जो लसावी दिलेला असतो, लसावीला मसावीने भागायचं, म्हणजे आपल्याला ती संख्या भेटेल. एक संख्या भेटल्यानंतर त्या संख्येचा असे अवयव पाडायचे, ते अवयव क्रमागत असले पाहिजे. क्रमागत म्हणजे काय, तुम्हाला आधीच सांगितलं, 3च्या समोरची 4, 4च्या समोर 5, 5च्या समोर 6, याला आपण क्रमागत संख्या म्हणतो. तर क्रमागत संख्या आल्या 3 आणि 4. तर मेन मसावी किती आहे, 15. 15 दोन्ही ठिकाणी 15 15 मांडणी अशी करायची. गुणाकारात एक हे अवयव पाडायचं, हे दुसरं येतं. 15 त्रिक 45, 15 चौक 60. ती संख्या मिळाली आपल्याला 45 आणि 60. हे आवडला असेल तर समोरचा एक प्रश्न अजून घेऊ आपण. तरी एक संकल्पना याच्यामध्ये जाणून घ्या. ह्या प्रश्नामध्ये एक प्रश्न इन्क्लूड होऊन सुद्धा येऊ शकतो. तो प्रश्न कसा, तर त्या दोन संख्या कोणत्या. पण त्यांनी प्रश्न असा पण विचारू शकतात, त्या दोन संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती, असं जर विचारलं तर त्यांचे जे आपण सामायिक अवयव पाडतो त्यातील मोठा सामायिक अवयव कोणता आहे, 3 आणि 4 मधला 4 आहे. 4 गुणिले मसावी करायचं, तीच आपली मोठी संख्या. लसावी कमी जर विचारलं म्हणजे लहान संख्या जर विचारली तर काय करायचं, मसावी गुणिले यांच्यातील लहान संख्या घ्यायची, ती झाली लहान संख्या. एवढं याच्यातून विचारू शकते, ह्याच्या पलीकडचं काय नाही विचारत.
हे समोरचा प्रश्न, हे प्रश्न पण परीक्षेला येऊ शकते म्हणजे आलेला आहे हा. प्रश्न काय आहे, दोन संख्या 4x व 10x असून त्यांचा मसावी 12 व लसावी 120 आहे, तर x बरोबर किती? आपल्याला काय विचारलं, x बरोबर किती. आपण दोन पद्धतीने सांगणार आहोत. तुम्हाला जी पद्धत आवडली तुम्ही त्या पद्धतीने सोडू शकता. दोन संख्या किती म्हणते, 4x व 10x असून त्यांचा मसावी किती आहे 12 व लसावी किती आहे 120, तर x बरोबर किती. अंशस्थानी काय करायचं, मसावी गुणिले लसावी. छेदस्थानी काय करायचं, त्या दोन संख्या कोणत्या आहेत, दोन संख्या 4x गुणिले 10x. इथपर्यंत कळालं. हेच आहे त्याचं सूत्र. मसावी किती आहे मग 12, लसावी किती आहे 120. त्या दोन संख्या कोणत्या आहे 4. इथं x x काय होणार, x चा वर्ग होणार, म्हणून इथं x चा वर्ग 4 गुणिले इकडे 10. 4 त्रिक 12, 3 10. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट. मसावी किती आहे 12 गुणिले लसावी किती आहे प्रश्नामध्ये 120 भागिले 4x. 4 ला 4 x x x चा वर्ग ह्या साईडला मांडून घेऊया, गुणिले 10. 0 0 कट झाले, 4 1 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36. आपण याला वर्गमूळातून बाहेर काढून घेऊया, किती राहणार 6. 6 आपलं काय असणार फायनल आन्सर. ह्याच्या व्यतिरिक्त एवढं सोडवायची काहीच आवश्यकता नाही. एक शॉर्ट ट्रिक्स सांगतो, तीच शॉर्ट ट्रिक्स आठवणीत राहिली तर तीच ठेवा, चुकणार नाही त्या पद्धतीने सुद्धा. ती शॉर्ट ट्रिक्स कशी आहे, ह्या दोन संख्या आहे 4 आणि 10, 4 व 10 बरोबर. 4 व 10, 4 व 10 चा मसावी किती आहे 2 असणार. मसावी काढायची तर तुम्हाला माहितीच आहे, ज्याला काढता येत नाही त्याला आपण इकडे एक बार दाखवूया, नाही समजलं असेल तर. 4 आणि 10, 4 आणि 10 ला कोणत्या संख्येने भाग जातो 2 ने जातो. 2 दुनी 4, 2 पंचे 10. 2 आणि 5 ह्या संख्येला 2 ने भाग कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो का, जात नाही. जेव्हा कॉमन संख्येने भाग जात नाही तेव्हा डावीकडील जी संख्या असते तो असते आपला मसावी. मसावी किती आहे 2, मसावी 2 आलं, मसावी 2 आलं ना यांचं, या मसावीला निमपट करायचं. 12 चं निमपट 2 6. ही सुद्धा आहे शॉर्ट ट्रिक्स. काय करायचं, 4 10 चा मसावी किती आहे 2. हे मसावी आलं ते आधीच्या मसावीला 2 न भागायचं, आलेल्या मसावीलाच मसावीनं भागणं म्हणजे आपलं उत्तर निघू शकते. किती आलं मग आपला आन्सर 6. आपली पद्धत जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नंतर भाग 2 भाग 3 साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब